भारताने तिचा टेस्ट सामना गमावला आणि कुठे गमावला ते आपल्याला माहीत आहे आणि या व्हिडिओ सांगणार तुम्ही सबस्क्राईब करून टाक चॅनलला. पण बाई सिंपल गोष्ट आहे की यार भारत मॅच जो हरला ना बाई, तो हरला आहे फलंदाजीमध्येच खरं मॅच. कारण की यार बाई रिषभ पंत तो सगळे म्हणतात की रिषभ पंत जे रनआउट आहे, शुभमन गिलने पण म्हटले. आय पर्सनली मला वाटते की ठीक आहे बाई, तिथं सही आहे. पण बाई यार भारत जर खरं मॅच हारला असेल ना बाई, तो आहे अतिरिक्त रन कासाठी म्हणताय का की 20-30 रन आहे बाई तुम्ही कन्सिडर केले. लेग बाय असे तसे रन तुम्ही गेले आणि ज्यामध्ये वाईड नो बॉल आणि असे रन बाय टेस्ट क्रिकेटमध्ये खूप महागात पडते. आणि आपल्याला या मॅचमध्ये पाहायला भेटले 22 रनांनी, फक्त 22 रनांनी भारत हरला. कारण की बाई जड्डू भाईने यार खूप तर आपलं आणि सिराजभाई बुमराभाईने सर्वात आपले एक वर्चस्व दाखवलं आणि बेस्ट ऑफ दिले. आणि जे बाई भारतीय बॅटर्सनं म्हणजे टॉप ऑर्डर आणि मिडल ऑर्डर द्यायला पाहिजे, त्यापेक्षा लोअर ऑर्डरनं चांगली बॅटिंग केली. आय पर्सनली वाटते की रॉल सोडून बाई मला वाटते की बुमराभाई आणि सिराजभाईची कोणी बराबरी करू शकत नाही. आणि इंग्लंड कुठे जिंकला बाई ते बॉलर्सवर. ब्रायडन कार्स, क्रिस स्टोक्स, जोफ्रा आर्चर, बेन स्टोक्स यासारखे यार बॉलर खतरनाक केले. आणि यार बाई लॉर्ड्स पण दबदबा दाखवले. लॉर्ड्समध्ये चेज अतिरिक्त होत नाही यार, म्हणजे काही म्हणा की चेंज होत नाही. जे बाई तुम्ही म्हणा की यार साऊथ आफ्रिकाने केलं ते कंडिशन थोडी वेगळी होती, पण यार होती तशीच म्हणजे तुम्ही लॉर्ड मैदान म्हणाल. बट यार आफ्रिकाने यार संयम ठेवला होता आणि धैर्य ठेवला होता एड्या मार्कने. तसा धैर्य म्हणू शकतो बाई ते आपल्या भारतीय बॅटरने दाखवलं. ना केएल, ना जयस्वाल, ना गिल, ना कोणी पण म्हणू शकता, पण धैर्य दाखवलं होतं जडेजा, बुमराह आणि सिराज या तिघांनी खूप आपलं महत्त्व दाखवलं होतं. वॉशीबाई म्हणते ती वॉशीबाईनं यार म्हटलं की आम्ही पहिले डेंच हारणार, पण बाई यार ओव्हर कॉन्फिडन्स होते ना, कॉन्फिडन्स होता तो कोचचा होता इंग्लंडचा. तर हे बाई इंग्लंडची होती, बट काही टेन्शन घेऊ नका. नेक्स्ट मॅच भारतीय कमबॅक करेल, पण कमबॅक करेल बाई. कारण की यार सेम डेट होती. पण एक गोष्ट आहे की न्यूझीलंड हारला, तसंच बाई रनआउट म्हणून भारत हारला. एक रनआउट टर्निंग पॉईंट दिली भारताची आणि जे रनआउट दिलं होतं ते इंग्लंडचं. ते इंग्लंडसाठी 14 जुलै यार खूप महत्त्वाचा दिवस आहे. या दिवशी बाई भारत वर्ल्ड कप जिंकला होता. आणि काही म्हणा पण एक गोष्ट येते की इंग्लंड बाई यार काही म्हणा पण एक बेस्ट ऑफ बेस्ट टीम आहे आणि इंग्लंडला टक्कर भारत देऊ शकते. आणि नेक्स्ट मॅचमध्ये मला वाटते भारतीय टीम कमबॅक करेल, शुभमन गिल कमबॅक करेल आणि एक सार दुखे या मॅचमध्ये हार्ट ब्रेक होत राहते भाई. क्रिकेटचा खेळ असा की यार आज हार तर उद्या जीत असं काय यार. पण एक संभव होतं की यार भारताला फलंदाजी चांगली आहे, पण तुम्ही थोडी धैर्य ठेवा टेस्ट क्रिकेटमध्ये जे विराट कोहली ठेवत होते. आणि एक सांगतो की भाई आपल्या चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. आणि भाई आपल्या डाऊन खूप जातं तरी तुम्ही कमेंट करा भाई. थँक्यू सो मच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.